नागपुर में कांग्रेस नेता नाना पटोले के सिंबोसिस को लेकर दिए बयान पर भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने पलटवार किया। उन्होंने कहा कि पूर्व नागपुर आज एजुकेशन हब बन चुका है। पहले छात्र छात्राएं पुणे और मुंबई जाते थे, अब वे नागपुर में रहकर उच्च शिक्षा ले रहे हैं। सिंबोसिस में करीब 10,000 विद्यार्थी पढ़ रहे हैं, जिनमें नागपुर के छात्रों को 25% लाभ मिल रहा है। नाना पटोले को बयान देने से पहले सही जानकारी लेनी चाहिए थी। जसे 1 रुपयाला तुम्ही नागपूरमध्ये सिम्बायोसिसला 40 एकर जमीन दिली, गरीब पोरांना शिक्षण देऊ असं सांगितलं. आता 16 लाख रुपये फी घ्यावं लागते तिथं. म्हणजे गरीबांना आता 16 लाख रुपये ते घरून आणायचेत का? या लोकांनी काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. यांनी आपलं जे राजकारण केलंय, डीएड बीएड कॉलेज स्वतःसाठी आणण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा नागपूर शहरामध्ये आज नागपूर शहर एज्युकेशन हब झालेला आहे. आमच्या पूर्व नागपूर एज्युकेशन हब झालेला आहे. आज आमचे मुलं मुली मुंबई, दिल्ली, नाशिक, पुन्हा फॉरेनला शिकायला जात होते. आज सिम्बॉसिसमध्ये 10,000 मुलं त्या ठिकाणी शिकत आहे आणि ते 10,000 मुलं मुली शिकत आहे आणि आपल्या घरी ते राहतात. आणि नागपुरामध्ये सिम्बॉसिस येणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आमच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलेलं आहे. नागपूर शहराच्या लोकांना 25% त्याच्यामध्ये बेनिफिट बी दिलेला आहे. आणि म्हणून नाना भाऊंनी याची संपूर्ण माहिती घेऊनच अगर बोललं असतं तर मला वाटतं योग्य राहिलं असतं. कारण त्यांच्या राज्यामध्ये स्वतःच्या शिक्षण संस्था बहुतेक त्यांच्या असेल. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी कधी शिक्षण संस्था नागपुरात आली नाही. आपलं शिक्षण संस्था मला मी अनेक नेत्याचे नाव तुमच्या नागपूरचे घेऊन देतो, अनेक नेत्याच्या काँग्रेसच्या भंडाऱ्याचे नाव तुम्हाला घेऊन देतो. का जेव्हा जेव्हा तुम्हाला सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःचाच फायदा या ठिकाणी केला. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता मिळाली ते नागरिकाला समर्थित सत्ता मिळाली. नागरिकासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. एज्युकेशन हब नागपूर झाला पाहिजे, हेल्थचा हब नागपूर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही लोकांनी केले. गडकरी साहेबांनी केले, फडणवीस साहेबांनी केले. आमच्या एकही नेत्याच्या नावाने कोणती कॉलेज नाही, आमच्या एकही कार्यकर्त्याच्या नावाने कोणी कॉलेज नाही. जे काही कॉलेज नागपूर शहरामध्ये निर्माण झालं, जे एज्युकेशन हब नागपूर शहरामध्ये निर्माण झाला, ज्या मोठ्या मोठ्या संस्था आम्ही आणल्या, त्या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांच्यासाठी जास्तीत जास्त आपला नागपूर शहर हा देशामध्ये नंबर 1 कसा येईल एज्युकेशनच्या माध्यमातून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो.